नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताचे प्रश्न आपण पाहत आहोत. यापूर्वीसुद्धा अनेक प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवर दिलेले आहेत. परीक्षा 28 तारखेला आहे. त्या अनुषंगानं उर्वरित वेळेमध्ये या ठिकाणी या प्रश्नांचा आपण अभ्यास केला तर यावर आधारित प्रश्न असतात. आपणास चांगले गुण मिळतील. पाहूया प्रश्न आणखी. 2 भावांच्या आजच्या वयातील अंतर 4 वर्षे आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:7 होते, तर लहान भावाचे वय किती? या ठिकाणी आपण 2 भावांच्या आजच्या वयातील अंतर, लहान आणि मोठा भाऊ असं गुणोत्तर आपण विचारात घेतलं तर अंतर 4 वर्षाचं आहे. लहान भावाचं x घेतलं तर मोठ्या भावाचं x अधिक 4, 4नं मोठा आहे तो, हा मोठा भाऊ. आणि मग इथं 5 वर्षापूर्वी गुणोत्तर दिले, यातून -5 यातून -5 केल्यानंतर ते गुणोत्तर 5:7 मिळते असं सांगितलेलं आहे. x -5 छेद x -5 अधिक 4 -1 बरोबर 5/7. तिरकस गुणाकार करायचे या ठिकाणी. 7ने x - 5ला 7 गुणिले x 7x - 7 35 बरोबर 5ने xला 5x - 5 5. 5x मागे घेतला, 7xमधून 5x गेले 2x, -35 पलीकडे गेले. या ठिकाणी -5 पूर्वीचे त्या ठिकाणी आहेत, -35 पलीकडे जाऊन +35. 2x बरोबर 35मधून 5 गेले 30 उरले. 2x बरोबर 30, x बरोबर 30/2 15 येणार. म्हणजे या ठिकाणी लहान भावाचं वय x आपण मानलेलं होतं ते 15 मिळालं, म्हणून अचूक पर्याय नंबर 1. ओके. एका आयताच्या लगतीच्या बाजू 3/4 या प्रमाणात असून त्यांचे क्षेत्रफळ 192 चौरस मी आहे, तर त्यांच्या बाजूंची लांबी काढा. या ठिकाणी आयताच्या लगतच्या बाजू 3/4 आहेत, म्हणजे या ठिकाणी लांबी 4x आपण घेतली आणि रुंदी 3x घेतली, म्हणजे 3/4 हे गुणोत्तर आहे. 3ची x पट घेतली, 4ची x पट घेतली, म्हणजे xची किंमत काढायला सोपं जाणार आहे. म्हणून या ठिकाणी 4x गुणले 3x म्हणजे ही लांबी, ही रुंदी, क्षेत्रफळ 192 दिलेलं आहे. 4 त्रिकोण 12, 4x गुणले 3x 12x बरोबर 192. x वर्ग बरोबर 12नं 192ला भागल्यानंतर 12 × 12 उरले 7, 12 × 72. x वर्ग बरोबर 16, x बरोबर 4. या ठिकाणी 4x म्हणजे 4 गुणिले 4 16 आणि 3x म्हणजे xची किंमत 4 काढलेली आहे. 3x म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 12. 16 आणि 12 यांचा गुणाकार 192 आहे, म्हणजे त्यांच्या बाजूंची मापे 12 आणि 16 असणार आहेत. उत्तर शोधणंही सोपं आहे, कारण 12 आणि 16चाच गुणाकार 192 आहे, लांबी गुणिले रुंदी. ओके. मफतलाल यांनी 30,000 रुपयात खरेदी केलेला गहू 36,000 रुपयास विकला. 20,000 रुपयास खरेदी केलेली ज्वारी 24,000 रुपयास विकली, तर त्याला कोणते धान्य विकून शेकडा नफा जास्त मिळाला? ओके. गहू 30,000 रुपयाचा 36,000ला विकलेला आहे, म्हणजे 36,000 वजा 30,000 6,000 रुपये नफा झाला. हा 6,000 रुपये नफा 30,000 रुपयावर आहे. 30,000 रुपयावर हा 6,000 रुपये नफा, तर 100ला किती? म्हणून या ठिकाणी या 2 शून्य गेल्या, या 2 शून्य गेल्या. 3 या ठिकाणी 60ला भागलं 20 आलं. 20% हा गव्हामधला नफा आहे. त्यानंतर ज्वारी मात्र 20,000 रुपयाला घेतलेली 24,000 रुपयाला विकल्या, म्हणजे 24,000 वजा 20,000 हा 4,000 रुपये नफा झालेला आहे. हा 4,000 रुपये नफा 20,000 रुपयाला आहे. 20,000 रुपयाला 4,000 रुपये नफा, तर म्हणजे गुणले तर 100ला काय? इथंही 1 2 3 4 1 2 3 4 40/2 9, 40ला भागलं 20 आलं. 20%. खरं तर गव्हाचा नफा 20%, ज्वारीचाही नफा 20% आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन्हीही समानच आहेत. ओके.
असा अचूक पर्याय आहे. पुढला प्रश्न आहे 1+8 कंसाचा घनचा विस्तार पुढीलपैकी कोणता? ए+बी कंसाचा घनचा विस्तार पहिल्या पदाचा घन या ठिकाणी x घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचं वर्ग दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले पहिलं पद तसं दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन 8चा घन 512. ओके. x घन 3 गुणिले 8 अधिक 24x वर्ग अधिक या ठिकाणी 8चा वर्ग 64 8चा वर्ग 64 गुणिले 3 चौक 12 3 संग 18 1 3 संग 18 1 19 192 या ठिकाणी x आणि अधिक हे 512 x घन अधिक 24x वर्ग अधिक 192x अधिक 512 म्हणून अचूक पर्याय नंबर 3. ओके. इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे केंद्रबिंदू P पासून निघून बाणाच्या दिशेने या ठिकाणी परत P पर्यंत येण्यासाठी किती अंतर पार करावं लागेल? या ठिकाणी परिमिती काढायची आहे. किती अंतर पार करावं लागेल म्हणजे या अंतरांची बेरीज करावी लागेल. या ठिकाणी हे 7 अंतर आहे, हे 7 अंतर आहे, ते तरी 14 झालेलंच आहे. आणि संपूर्ण परिघ 2πr त्याचा या ठिकाणी 4था भाग आहे. ओके. असा गेलेला आहे. P पासून असा बाण आहे इथपर्यंत. ओके. परिघाचा 3/4 भाग हा भाग एवढा कमी झालेला आहे. परिघाचा 3/4 भाग म्हणजे परिघ 2πr त्याचा 3/4 भाग या ठिकाणी 2 4ला भागलं 3/2 हा पाय आहे 22/7 आणि r आहे 7. ओके. 7 7ला 7 7 गेले 2 22ला 11 2 22 11 त्रिक 33 आणि आता आपण पाहिलं हा 7 सेमीचा प्रवास आणि हा या ठिकाणी आपण पाहिला 33चा परिघाचा 3/4 भाग 33 आणि 14 47 सेमी. ओके. 33 आणि 14 त्यामुळे अचूक पर्याय या ठिकाणी पहिलाच आहे. ओके. आकृतीमध्ये ACDE आयत आहे. लेंथ AE बरोबर 4 आहे. ED 6 आहे. ED 6 लेंथ AB या ठिकाणी 10 आहे. एरिया त्रिकोण ABC विचारलेला आहे. एरिया त्रिकोण ABC काढताना आपल्याला AC आणि BC काटकोन करणाऱ्या बाजूंचे मापे माहिती पाहिजेत. कारण 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. या ठिकाणी आपल्याला ACDE आयत आहे. त्याच्या समोरासमोर भुजा समान असतात. AE 4 आहे म्हटल्यानंतर CD पण 4, ED 6 आहे म्हटल्यानंतर AC पण 6. ओके. त्या पायथागोरसचं प्रमेय त्रिकोण DCA या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. कर्ण 10 आहे. कर्णाच्या वर्गातून दिलेल्या काटकोन करणाऱ्या बाजूचा वर्ग वजा करायचा. 10चा वर्ग 100 आणि या 6चा वर्ग 36. 100मध्ये 36 गेले 64 आणि या 64चं वर्गमूळ 8 आहे. ओके. म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू माहीत झाल्या. 1/6 आहेच पूर्वीची आणि ही 8 मिळाली. 1/2 काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया 6 गुणिले उंची 8 2 6ला 2 आणि 8 24 म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 2. ओके. एका विद्यार्थ्याने एका चाचणीमध्ये 6 विषयात मिळवलेल्या गुणांची सरासरी 18 आहे. म्हणजे 6 विषयात मिळवलेल्या गुणांची सरासरी 18 असेल तर 18 संग 108 गुण मिळाले. जर त्या 2 विषयात 15 आणि 17 ऐवजी 18 व 20 गुण मिळवले असते तर त्यांच्या गुणांची सरासरी किती झाली असती? 15च्या ऐवजी 18 म्हणजे 3 गुण वाढले असते.
आणि 17च्या ऐवजी 20, 3 गुण वाढले असते, एकूण 6 गुण वाढले असते. 108 गुणामध्ये 6 मिळवले 114 आणि 114 6 विषय आहेत भागिले 6. 6 एक्के 6, 11ला 6नं भागलं, 6 एक्के 6 उरले 9, 54 झाले. उरले 5, 6 एक्के 6, 11तनं 5 गेले, उरले या ठिकाणी 5, 54 आणि 6 9 54, 19 म्हणजे 19 सक्क 14,000. अचूक पर्याय नंबर 4. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि शेअर करा. आपल्या सर्व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.